नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत पवित्र, दुर्मिळ आणि भक्तिभाव जागवणारी कमला एकादशी अर्थात पद्मिनी एकादशी. ही एकादशी इतर एकादशीसारखी दरवर्षी येत नाही. ही फक्त पुरुषोत्तम म्हणजेच अधिक मासात येते आणि म्हणूनच तिचे महत्त्व अधिक विशेष मानले जाते. कमला हे माता लक्ष्मीचे एक सुंदर नाव आहे. कमळ जसे चिखलात राहूनही निर्मळ आणि सुंदर फुलते, तसेच जीवनात परिस्थिती कशी असली तरी मन भक्तीने आणि सद्गुणांनी फुलवण्याचा संदेश ही एकादशी देते. पद्मिनी म्हणजे कमळासारखी पवित्र, शांत आणि दिव्य ऊर्जा. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या चरणी श्रद्धा, संयम आणि भक्तिभावाने केलेली उपासना मनाला स्थिरता आणि अंतःकरणाला शांतता देणारी मानली जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा बाह्य सुख शोधत राहतो, पण ही एकादशी आपल्याला आठवण करून देते की खरी समृद्धी ही फक्त ध्यानात नसते, ती मनाच्या समाधानात, भक्तीत आणि अंतर्मनातील शांततेत असते. म्हणूनच आजच्या या पवित्र प्रसंगी आपण काही क्षण स्वतःसाठी काढूया, मन शांत करूया, भगवान विष्णूचे स्मरण करूया आणि भक्तीच्या या सुंदर प्रवासाची सुरुवात करूया. आपण अनेक सण आणि व्रत पाळतो, पण प्रत्येक सणाचा एक खोल संदेश असतो. कमला किंवा पद्मिनी एकादशी ही केवळ उपवास करण्याची तिथी नाही, तर स्वतःकडे पुन्हा एकदा पाहण्याचा आणि मनाला भक्तीकडे वळवण्याचा दिवस आहे. एकादशी म्हणजे चंद्र महिन्यातील 11वी तिथी. सनातन परंपरेत या दिवसाला विशेष आध्यात्मिक महत्त्व दिले जाते. असे मानले जाते की या दिवशी मन अधिक शांत आणि एकाग्र होऊ शकते. कमला एकादशी विशेष मानली जाते कारण ती पुरुषोत्तम म्हणजेच अधिक मासात येते. या दिवशी भगवान विष्णूचे स्मरण, नाम जप आणि सात्विक आचरण याला खूप महत्त्व दिले जाते. पण एक प्रश्न विचारूया, फक्त उपवास म्हणजे एकादशी का? उत्तर नाही. खरी एकादशी म्हणजे वाईट विचाराचा त्याग, मनाला संयम देणे आणि स्वतःमध्ये चांगुलपणा वाढवणे. या दिवशी इंद्रियांवर संयम ठेवणे म्हणजे फक्त अन्नाचा त्याग नाही, तर रागावर नियंत्रण ठेवणे, कटू शब्द टाळणे, नकारात्मक विचार कमी करणे आणि मनाला भक्तीकडे नेणे. कमला एकादशी आपल्याला 4 सुंदर संदेश देते. मन सुंदर करणे, जसे आपण घर स्वच्छ करतो तसे मनातील राग, मत्सर आणि नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करणे. लोभ आणि क्रोध कमी करणे, कारण शांत मनातच भक्ती वाढते. भक्ती वाढवणे, फक्त मंदिरात नाही तर प्रत्येक कृतीत नम्रता आणि कृतज्ञता आणणे. जीवनात संतुलन आणणे, काम, कुटुंब, जबाबदाऱ्या आणि आध्यात्मिक शांतता यांच्यात समतोल राखणे. लक्षात ठेवा, एकादशीचा खरा अर्थ उपवासापेक्षा उपासना मोठी आणि नियमापेक्षा भाव मोठा असावा. आजचा दिवस आपल्याला विचारण्याचा आहे की माझ्या मनातला किती शांत ठेवतो, मी भक्तीला माझ्या जीवनात किती स्थान देतो. आता आपण या पवित्र कमला किंवा पद्मिनी एकादशीच्या प्रवासाची सुरुवात मंत्रस्मरणाने करूया. सनातन परंपरेत कोणतेही शुभ कार्य सुरू करताना प्रथम विघ्नहर्ता श्री गणेशाचे स्मरण केले जाते. त्यानंतर भगवान विष्णूचे नाम आणि माता लक्ष्मीची कृपा याचे आवाहन केले जाते. मन शांत करा, डोळे हलके मिटा आणि भक्तिभावाने मंत्राचा अनुभव घ्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. याचा भावार्थ, हे विशाल स्वरूप असणाऱ्या आणि कोट्यावधी सूर्याप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या गणराया, आमच्या सर्व कार्यातील अडथळे दूर करा आणि सदैव कृपा ठेवा. ओम नमो भगवते वासुदेवाय हा अत्यंत पवित्र आणि लोकप्रिय विष्णू मंत्र मानला जातो. याचा अर्थ, मी सर्व विश्वाचे पालन करणाऱ्या भगवान वासुदेवांना नमस्कार करतो. हा मंत्र श्रद्धेनुसार 108 वेळा जप करता येतो. जप करताना घाई न करता प्रत्येक शब्द मनात उतरू द्या. एकत्र म्हणूया, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय,
ओम श्री महालक्ष्मी नमः. हा मंत्र माता लक्ष्मीच्या कृपेचे स्मरण आहे. फक्त बाह्य समृद्धी नव्हे, तर समाधान, सौम्यता आणि अंतर्मनातील संपन्नतेसाठी हा मंत्र उच्चारला जातो. शांत मनाने म्हणूया. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. आता मन अधिक स्थिर झाले आहे. भक्तीचा दीप अंतःकरणात प्रज्वलित झाला आहे. या पवित्र भावनेतून पुढे आपण कमला पद्मिनी एकादशीचे महत्त्व जाणून घेऊया. आता आपण ऐकणार आहोत कमला पद्मिनी एकादशीशी जोडलेली एक सुंदर आणि चिंतन देणारी कथा. ही कथा आपल्याला सांगते, मनाला शांती मिळवण्यासाठी केवळ संपत्ती पुरेशी नसते, त्यासाठी भक्ती, संयम आणि अंतर्मनाचे समाधानही तितकेच महत्त्वाचे असते. असे सांगितले जाते की एकेकाळी एक महापराक्रमी राजा होता. त्याच्याकडे मोठे राज्य होते, वैभव होते, संपत्ती होती, सेवक, सामान्य, सन्मान, ऐश्वर्य काहीच कमी नव्हतं. पण एक गोष्ट मात्र त्याच्याकडे नव्हती, ती म्हणजे मनाचे समाधान. दिवस जात होते, राजवाड्यात उत्सव होत होते, पण राजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. एक दिवस राजाने स्वतःलाच प्रश्न विचारला, माझ्याकडे सर्व काही आहे, मग मन माझे इतके रिकामे का वाटते? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी राजा मनात गेला. तेथे त्याला एक ज्ञानी ऋषी भेटले. राजाने नम्रपणे त्यांना विचारले, गुरुवर्य, मला सांगा, संपत्ती असूनही मन शांत का नाही? ऋषी हसले आणि म्हणाले, राजन, बाहेरचे वैभव मनाला थोडा आनंद देतो, पण अंतःकरणातील शांती भक्तीतूनच मिळते. राजा शांतपणे ऐकत राहिला. ऋषींनी पुढे सांगितले, अधिक मासातील पवित्र पद्मिनी एकादशी श्रद्धेने पाळ. उपवासापेक्षा मन शुद्ध ठेव. नामस्मरण कर, अहंकार सोड आणि परमेश्वराला शरण जा. राजाने हे मनापासून स्वीकारले. एकादशीच्या दिवशी त्याने साधेपणाने उपासना केली. सकाळी स्नान करून भगवान विष्णूचे स्मरण केले, नामजप केला, दान केले आणि सर्वात महत्त्वाचे, मनातील अहंकार कमी करण्याचा प्रयत्न केला. दिवस संपला, पण राजाला जाणवलं त्याच्या जीवनात काहीतरी बदलले आहे. पूर्वीसारखी अवस्था नव्हती, पूर्वीसारखी अस्वस्थता नव्हती. मनात एक वेगळी शांतता होती. त्याला समजले, सुख हे केवळ मिळवण्यात नसते, तर जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहण्यात असते. त्या दिवसानंतर राजाने भक्ती, संयम आणि नम्रता यांना जीवनात स्थान दिले. या कथेचा संदेश खूप सोपा आहे. या कथेचा संदेश असा, संपत्ती असूनही मन रिकामे असू शकते. भक्ती मनाला स्थिर करते, संयम जीवन सुंदर बनवतो, समाधान बाहेर नाही, ते आपल्या अंतःकरणात असते. लक्षात ठेवा, मोठं घर असणं म्हणजे मोठं सुख नाही, मोठं मन असणं हेच खरं सुख आहे. आता आपण भगवान विष्णूची स्तुती करूया. स्तुती म्हणजे केवळ शब्दांचा उच्चार नाही, तर मनाला देवाच्या गुणाशी जोडण्याचा एक सुंदर मार्ग आहे. भगवान विष्णू हे पालनकर्ता मानले जातात. सृष्टीत संतुलन, धैर्य, शांतता आणि करुणा टिकवून ठेवण्याचे प्रतीक म्हणून त्यांचे स्मरण केले जाते. आज आपण अत्यंत सुंदर अशी विष्णुस्तुती म्हणूया. शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांकनं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवीर्य ध्याननग्नं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलौकिककथानं. शांताकार, ज्याचे स्वरूप अत्यंत शांत आणि प्रसन्न आहे. आपण कितीही अस्वस्थ असलो तरी त्यांच्या स्मरणाने मन स्थिर होऊ शकते. भुजंगनयनं, जे शेषनागावर विश्रांती घेतात. हे आपल्याला सांगतो की परिस्थिती कशीही असो, अंतर्मनात शांतता ठेवता येते. पद्मनाभम, ज्यांच्या नाभीतून कमळ प्रकट झाले आहे. कमळ म्हणजे निर्मळता, सृजनतेचे प्रतीक. विश्वाधारम,
जे संपूर्ण विश्वाचे आधार आहेत. गगनसदृशम, आकाशासारखे विशाल आणि सर्वांना सामावून घेणारे. मेघवर्णम शुभांकनम, मेघासारखे सौम्य, सुंदर आणि मंगलमय. लक्ष्मीकांतम कमलनयनम, माता लक्ष्मीचे प्रिय आणि करुणामय नेत्र असणारे. योगी बिर्ध नगमम्यम, ज्यांना ध्यान आणि भक्तीनेच अनुभवता येते. ही स्तुती आपल्याला एक सुंदर संदेश देते. जीवनात कितीही गोंधळ असला, मनात विष्णूसारखी शांतता ठेवण्यात आली तर मार्ग सापडतो. काही क्षण शांत बसा, मनात भगवान विष्णूचे स्मरण आणा आणि हळूवारपणे म्हणूया, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हे विष्णुदेव, आमच्या मनात शांतता, भक्ती आणि सद्बुद्धी कायम ठेव. आता आपण भक्तीच्या त्या सुंदर टप्प्यावर आलो आहोत जेथे शब्दापेक्षा भाव मोठा असतो. अभंग म्हणजे फक्त गाणी नाही, तो भक्त आणि परमेश्वर यांच्यातील संवाद आहे. नामात मन गुंतले की विचार शांत होतात आणि अंतर्मनात भक्तीचा प्रकाश उजळतो. पद्मिनी कमला एकादशीच्या या पवित्र क्षणी चला विठ्ठलनामाचा गजर करूया. विठ्ठल नामाचा गजर करूया, मनातील अंधार दूर करूया. कमला एकादशी आली दारी, भक्ती ठेवू अंतरी भारी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आता या अभंगाचा भाव अनुभवूया. विठ्ठल नामाचा गजर करूया, म्हणजेच जीवनातील गोंधळातही देवाचे स्मरण जपूया. मनातील अंधार दूर करूया. राग, दुःख, मत्सर आणि नकारात्मक विचारापेक्षा प्रेम आणि श्रद्धेला जागा देऊया. कमला एकादशी आली दारी. हा दिवस फक्त दिग्दर्शकेतील तिथी नाही, तर मनात भक्ती जागवण्याची संधी आहे. भक्ती ठेवू अंतरी भारी. बाहेर कितीही धावपळ असली तरी मनात देवासाठी एक शांत जागा ठेवूया. आता सर्वांनी एकत्र म्हणूया, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, नाम घेता मन शांत करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, विठ्ठल चरणी भाव धरी. नामस्मरणाला वेळ लागत नाही, पण त्याचा परिणाम मनावर खोलवर होतो. काम करताना, चालताना, शांत बसताना फक्त एक नाव घ्या, विठ्ठल विठ्ठल, हरिओम विठ्ठल. आता आपण जाणून घेऊयात कमला एकादशी अर्थात पद्मिनी एकादशीचे व्रत कसे करावे. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवूया, व्रत म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नाही, तर मन, विचार आणि आचरण यांची शुद्धता साधण्याचा प्रयत्न आहे. व्रताचे खरे सौंदर्य नियमामध्ये नसते, तर ते भावनेत असते. चला एक साधी आणि भक्तीने भरलेली पद्धत पाहूया. या दिवशी शक्य असेल तर सकाळी पहाटे उठावी, शरीर स्वच्छ करावे, मनातही शांततेचा संकल्प करावा. स्वच्छ आणि साधी वस्त्रे परिधान करावीत. स्नान करताना मनात प्रार्थना करावी, हे प्रभू, माझे मन शुद्ध करा आणि भक्तीचा मार्ग दाखवा. घरातील पूजेच्या ठिकाणी दीप लावावा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना फुले, तुळशीपत्र अर्पण करावे. भक्तिभावाने मंत्र म्हणू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री महालक्ष्म्यै नमः. पूजा करताना मोठेपणा नको, मनातील प्रेम आणि श्रद्धा महत्त्वाची असावी. तुळशीला पवित्रतेचं प्रतीक मानलं जाते. तिच्यासमोर नम्रतेने उभे करून प्रार्थना करा, माझ्या जीवनात शांतता, सद्बुद्धी आणि भक्ती वाढू दे. एकादशीचा सर्वात सुंदर भाग म्हणजे नामजप. काम करताना, विश्रांती घेताना मनात किंवा हळू आवाजात हरिनाम घ्यावे.
उदाहरणार्थ हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, किंवा श्री विष्णवे नमहा. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. ज्यांना शक्य असेल त्याने उपवास करावा, नसल्यास सात्विक, साधा आणि संयमित आहार घ्यावा. व्रत करताना आरोग्य आणि क्षमता याचा आदर करणेही महत्त्वाचे आहे. दिवसभराच्या भक्तीनंतर संध्याकाळी दीप लावून आरती करावी. त्या क्षणी फक्त एक विचार मनात ठेवावा, आजचा दिवस भक्तीत गेला यासाठी मी कृतज्ञ आहे. आजचा सर्वात महत्त्वाचा संदेश: व्रताचा हेतू शरीराला त्रास देणे नसून मनात भक्ती निर्माण करणे आहे. उपवास करून मन अस्वस्थ असेल तर व्रत अपूर्ण राहते, पण प्रेम, संयम आणि श्रद्धा असेल तर साधे स्मरण ही सुंदर उपासना बनते. आता आपण या प्रवासातील सर्वात शांत, सुंदर आणि अंतर्मुख करणाऱ्या भागात प्रवेश करत आहोत. तो म्हणजे नामजप. नामजप म्हणजे फक्त शब्दाची पुनरावृत्ती नाही. तो मनाला स्थिर करण्याचा, विचारांना शांत करण्याचा आणि भक्तीचा अनुभव घेण्याचा मार्ग आहे. या काही क्षणासाठी बाहेरचे विचार बाजूला ठेवूया, मन शांत करूया, श्वास हळूवार घेऊया आणि भक्तिभावाने हरिनामात स्वतःला समर्पित करूया आणि एकत्रित म्हणूया, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आता डोळे हलके अलगद मिटा. मनात भगवान विष्णूचे रूप आणा. नामाचा प्रत्येक उच्चार अंतःकरणातून उतरू द्या. हरे राम. मनातील अस्वस्थता शांत होऊ द्या. राम राम हरे हरे. अंतर्मनात प्रसन्नता फुलू दे. हरे कृष्ण भक्तीचा प्रकाश जागू दे. कृष्ण कृष्ण हरे हरे. मनातील भार हलका होऊ द्या. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कधी कधी उत्तर शब्दात मिळत नाही, ते शांत नामस्मरणात मिळते. नामात शक्ती आहे, नामात शांतता आहे, नामात भक्ती आहे. शेवटी एकदा सर्वांनी मिळून म्हणूया, हरी बोल, जय जय रामकृष्ण हरी बोल. आता आपण भक्तीच्या आणखी एका सुंदर रूपात प्रवेश करूया. ती म्हणजे कविता. कविता म्हणजे केवळ शब्द नाहीत, ती मनातील भावना, श्रद्धा आणि देवाशी जोडणारा एक शांत संवाद असतो. पद्मिनी, कमला एकादशीचा या पवित्र क्षणी चला मनातील सर्व गोंधळ बाजूला ठेवून भक्तीचा हा स्वर अनुभवूया. कमलासारखे मन फुलू दे, विष्णू चरणी भाव खुलू दे. लोभ मोह सारे विसरू दे, नामात माझे जग भरू दे. एकादशीचा दिवस पवित्र, मनात भक्तीचा दीप उजळ. हरिनामाचा श्वास वणू दे, जीवन होऊ दे मंगल. या कवितेचा भाव अनुभवूया. कमळासारखे मन फुलू दे. कमळ पाण्यात राहते पण त्यात अडकत नाही. तसेच आपणही जगात राहून मन निर्मळ ठेवूया. विष्णूचरणी भाव खुलू दे. भक्ती ही दिखाव्यात नसते, ती मनातील प्रामाणिक भावनेत असते. लोभ मोह सारे विसरू दे. जीवनात सर्व काही मिळवण्याच्या धावपळीत स्वतःला हरवू नये. नामात माझे जग भरू दे. देवाचे स्मरण हा केवळ विधी नसून जगण्याचा आधार बनू दे. चला पुन्हा एकदा एकत्र म्हणूया. कमलासारखे मन फुलू दे, विष्णूचरणी भाव खुलू दे. लोभ मोह सारे विरू दे, नामात माझे जग भरू दे. मनात प्रेमाचा दीप उजळू दे, श्रद्धेचा सुगंध दरवळू दे. हरिनाम ओठी सदैव राहू दे, अंतरे विष्णू वास करू दे. एकादशीचा दिवस पवित्र, मनात भक्तीचा दीप उजळ. हरिनामाचा श्वास बनू दे, जीवन होऊ दे मंगल.
भक्ती म्हणजे जग सोडणे नाही, तर जगात असताना मनात प्रकाश ठेवणे आहे. या एकादशीला एक संकल्प करूया. मनात श्रद्धा, वाणीत नम्रता आणि प्रत्येक श्वासात हरिनाम असू द्या. आता आपण माता लक्ष्मीचे स्मरण करूया. माता लक्ष्मी म्हणजे केवळ धनाची देवता नाही, तर सौंदर्य, समाधान, मंगलता, करुणा आणि अंतर्मनातील समृद्धीची प्रतीक मानली जाते. कमला एकादशीमध्ये माता लक्ष्मीचे विशेष स्मरण केले जाते, कारण कमला हे माता लक्ष्मीचेच एक सुंदर नाव आहे. कमलावर विराजमान, निर्मळ आणि शांत. चला भक्तिभावाने स्तवन करूया. नमस्ते तू महामाये, श्रीपीठे सुरपूजिते, शक्र चक्र गदा हस्ते, महालक्ष्मी नमस्तुते. नमस्तस्ते महामाये. हे संपूर्ण सृष्टीला व्यापणाऱ्या दिव्य शक्ती, तुम्हाला माझा नमस्कार. श्रीपीठे सुरपूजिते. देवता ही ज्याची पूजा करतात अशा मंगलमय मातेला वंदन. शंख चक्र गदा हस्ते. हातात शंख चक्र आणि गदा धारण करणाऱ्या शक्तिरूप मातेला नमस्कार. महालक्ष्मी नमस्तुते. हे महालक्ष्मी, आम्हाला सद्बुद्धी, समाधान आणि आशीर्वाद द्या. आपण अनेकदा समृद्धी म्हणजे फक्त पैसा समजतो, पण खरी समृद्धी म्हणजे घरात प्रेम असणे, मनात शांतता असणे आणि जीवनात कृतज्ञता असणे. आज माता लक्ष्मीच्या चरणी एक छोटी प्रार्थना करूया. हे माता, आमच्या घरात आनंद राहू दे, मनात नम्रता राहू दे, कष्ट करण्याची शक्ती राहू दे आणि भक्तीचा प्रकाश कधीही कमी होऊ देऊ नका. चला शेवटी पुन्हा एकदा स्तवन म्हणूया. नमस्ते तू महामाये, श्रीपीठे सुरपूजिते, शंख चक्र गदा हस्ते, महालक्ष्मी नमस्तुते. आता आपण या सुंदर आध्यात्मिक प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, ते म्हणजे चिंतन. पूजा, मंत्र, कथा, नामजप हे सर्व महत्त्वाचे आहेत, पण त्याचा खरा अर्थ तेव्हा उलगडतो जेव्हा आपण काही क्षण स्वतःकडे पाहतो. आता काही क्षण शांत बसूया, डोळे हलके मिटूया आणि स्वतःला काही साधे पण खोल प्रश्न विचारूया. मी कोणावर राग धरून बसलो आहे का? कधीकधी आपण शब्द विसरतो, पण मनात राग जपून ठेवतो. तो भार हलका करण्याची वेळ आली आहे का? मी स्वतःसाठी वेळ काढतो का? संपूर्ण दिवस इतरांसाठी जगताना मी माझ्या मनाचा आवाज ऐकतो का? माझ्या जीवनात भक्ती आहे का? भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणे नाही, तर ती कृतज्ञतेत, नम्रतेत आणि चांगल्या विचारांमध्ये असते. कमला पद्मिनी एकादशी आपल्याला एक सुंदर संदेश देते. जीवनात सर्व प्रश्नांची उत्तरे लगेच मिळतीलच असे नाही, पण मन शांत असेल तर योग्य दिशा दिसू लागते. मन शांत झाले की अंतर्मनातील आवाज ऐकू येतो. मन शांत झाले की कृतज्ञता वाढते आणि मन शांत झाले की देव जवळ वाटतो. आज एक छोटासा संकल्प करूया. राग थोडा कमी करीन, कृतज्ञता थोडी वाढवेन, मनाला थोडा शांत वेळ देईन आणि दररोज काही क्षण नामस्मरण करेन. शेवटी मनात हळूवार म्हणूया, जे मिळाले त्याबद्दल धन्यवाद, जे नाही त्यासाठी धैर्य आणि जे येईल त्यासाठी विश्वास दे. आज आपण कमला पद्मिनी एकादशीचा हा सुंदर आध्यात्मिक प्रवास एकत्र अनुभवला. मंत्रामधून शांतता अनुभवली, कथेतून संदेश घेतला, नामजपातून मन स्थिर केले आणि चिंतनातून स्वतःकडे पाहण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रवासाचा सार एकच, भक्ती म्हणजे केवळ विधी नाही, ती मनाची अवस्था आहे. मनात श्रद्धा असेल, विचारात नम्रता असेल आणि कृतीत प्रेम असेल तर प्रत्येक दिवस एकादशीसारखा पवित्र होऊ शकतो. आजच्या या पवित्र आणि शुभ दिवशी आपण सर्वांसाठी मंगल प्रार्थना करूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवते. याचा भावार्थ सर्वजण सुखी राहोत,
सर्वांचे आरोग्य उत्तम राहो, प्रत्येकाला जीवनात मंगलमा अनुभवता येवो आणि कोणालाही दुःखाचा भार सहन करावा लागू नये. चला शेवटी अंतःकरणातून एक प्रार्थना करूया. हे भगवान विष्णू, आमच्या जीवनात शांतता द्या. हे माता लक्ष्मी, आमच्या घरात समाधान आणि मंगलता द्या. आमच्या मनात भक्ती राहू दे, वाणीत प्रेम राहू दे आणि प्रत्येक श्वासात तुमचे स्मरण राहू दे. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, कमेंटमध्ये आपलं राय कळवा आणि त्याचबरोबर भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकात. माहिती देताना, उच्चार करताना काही चुकीचं केले असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन भक्तिमय प्रवासात, इथेच आपल्या भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.